विश्वोत्पत्त्यादिहेतवे पापक्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। कीर्तन रूपी से सत्याभंग संत श्रेष्ठ जगत में जगत को जगतवान्य देव निवासी पांडुरंगा त्यांना शिवासनाथ तुकोबारायांचा चार चरणाचा साधा सरळ एका नात्याचं गुणगान कौतुक आणि अर्थ सांगणारा अभंग सहजाने निवडला। कारणही तसंच आहे, या आईचं गुणगान गायचं आहे। शिंदे कुटुंबातली ती माय प्रथम पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम 8 तासाने घातलेला नामस्मरणाचा जागर याच्यासाठी केला होता अट्टहास। शेवटचा आणि सपोड भाग आयुष्यभर माणूस यासाठी बोलतो ना, ती गोष्ट आहे मोक्ष। पण किती साध्या पद्धतीने मिळते हे तुम्हाला आम्हाला कधीच समजलं नाही। मुखिना महाती मोक्ष ऐसे साक्ष बहुकांची आवडी सोप्या भाषेत सांगतात, म्हणती जेवाच्या तया मोक्ष। एवढं साधं आहे, एवढं सोपं आहे, मग समजून घ्यायला वेळ का लागतो? त्याचं कारण आहे तुम्हा आम्हाला अजून नातच कळलं आणि त्याच नात्याचं वर्णन तुम्हा आम्हाला या भागात करायचं। विठाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, बसलेले मायबाप, तुमची भूमी संतांच्या पदस्पर्शाने भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, बरोबर आहे की नाही? तुमचं लिंब हे तीर्थक्षेत्र गाव आहे। मला वाटलं नव्हतं तुम्हाला सांगायची गरज पडेल, पण गरज पडते। मला पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही कशासाठी आलाय? काय ऐकायला आलाय? माझं लिंब पाकिटलं का? म्हणजे बोल चल किती आता सांगा बोलायला, म्हणजे तसं द्यायला महाराज बरं बोलत जा। कशासाठी आलाय? कीर्तन ऐकायला? अर्थात 101% कीर्तन ऐकायला आलाय, बरोबर आहे? खात्रीशीर कीर्तन ऐकायला आलाय। पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाहीये की तुम्ही कीर्तन ऐकायला आलाय, तरी पुढचे जरा बरं येत। मागच्याकडे बघून असं वाटायला लागलंय तुम्ही माझ्या कीर्तनाला कमी, माझ्या मातीला जास्त आले। कारण कीर्तन आलेली माणसं चेहऱ्यावर आनंद, हसू, मनात प्रेम, विश्वास, हाताने काही मुखाने नाम घेतात। आता एवढं बोलून सुद्धा 2-4 कटकुली होती ज्यांनी वा एवढ्याच नाही, एवढं बोलल्यावर सुद्धा ठाम होते आपल्या मतावर। ते कीर्तन झालं शेजारच्याला म्हणणार एवढी पोरगी बोलत होती पण त्यानं ऐकलंच नाही। खाता कशा सांगा रे आणि करता कशाचा? ज्या हाताने टाळी वाजवणार ते हातही तुमचं नाहीये, आणि जी टाळी वाजवली जाणार आहे तो नादही तुमचा नाहीये। ते आहे तेथे मनुष्याचे काय मग गर्व करता कशाचा? अहो जगद्गुरु तुकोबार आहे, पण भाषा किती सांगच आहे। माझं बामना काय थोरपण पायीची वाहन पायीवरी, अहो तुझ्या सांगाच नाही खरंच तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, पण भाषा ऐका ना,
कुणमी याच्या कोळी जन्मलो जगदीश संस्कृत भाषा आम्हा कैसी. कोण आहे रे मी? ही लोक मला संत संत म्हणतात, अधिकार नाही त्याचा एवढा मला. साधा संस्कृतही मला जमत नाही. आणि तीच तुकोबा अभंग लिहिताना संस्कृत मध्ये लिहितात. श्रीआनंदा मधुसूदना भगवना महानारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत गणा विनाश. लोक म्हणले तुम्ही आताच म्हणलात तुम्हाला जमत नाही, मी अजून म्हणतो मला जमत नाही. मग हे हा गाथा तुका म्हणे माझं बोलणी देव आपुली आपले नाही मी बोलत सदा कृपावंत वाचा त्याची. चालून ती मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी भेडाची. लोक म्हणले एवढे मोठे हो तुम्ही, एवढं साधं समंजस राहिलं जमतं कसं हो? तो करायला सांगतात. मन करारे प्रसन्न सगळं सिद्धीचे कारण मोक्षात वावंत हे कशाच्या हातात. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो. तर मनच शांत नाहीये ना, कुठेही जा. काशीला गेलात काय, कीर्तनाला आलात काय, माझ्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही ना तरी ते व्यर्थ नामासी मुख दोन पापिया हरिविना धावया. मग काय करणार आहे भाऊ? मग तुको काय सांगतात खाईच पैसोनी करा एक चित्त आपण आनंद आणवा भाऊ. साधं हो आमचं कसं झालं, आम्ही नाट्याच्या शेटापासून टाकल्यापर्यंत गंध लावला, पण तेवढा लावून माय बापाला घराबाहेर काढ. देव पावेल का? 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना शांत व्हायला लावायचे. गणपती पावत होय का माय? नवरात्राचे उपास करायचे, दुसऱ्या दिवशी बोकड दाखवायचो. वरवाई यात्रा पावली का देवी? निरंकार चतुर्थी करते, अंदर कशाला पिंट्याला म्हणते बघ रे त्या पिंट्यावर कवा आहे चतुर्दय चतुर्थी कशाला तासाला चतुर्दय बघते निरंकार करीची मजा नाही बरं का. आणि मी लेख काय म्हणून सांगते, उपासा तापासाने देव पावत नाही. अंधश्रद्धेचा परमार्थ करू नका. वेड्यात कामाय अहो जीवाचे हात झाले तुमच्या, शरीरात प्राण नाही राहिला तुमच्या, कशाला उपास तपास करते का? सोमवार करती, मंगळवार करती, बुधवार करती, गुरुवार बी करती. एक तर देव सोड वरी भांडणं लागली त्यांची, कोणाचा आहे मी एक तर राहू द्या. आणि तुम्हाला पण सांगते जरा, अहो तुम्ही सुशिक्षित लोक आहात, जरा ज्ञानी लोक आहेत. हा कसला परमार्थ आहे? कधी कुठले संत म्हणले माझ्या पायावर तुला लेकरू होईल? पहिले दादा अंगणीला म्हणून महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकरं झाली असती, लग्न काय? कसला परमार्थ आहे हा? की मी नाही, संतांची भाषा आहे. नमस्ते कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अहो वेळेत का दादा, देव काय तुम्हाला फुटका वाटला? मी कीर्तनकार आहे तरी सांगते, देव कधीच दिसत नाही. कधीच चकारात्मक देव कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, ते वाचतो. एखादा महाराज म्हणला ना चल तुला देव दाखवतो, त्याला सागरात देऊन ठोका. नंतर देव महाराज नाही तर तुम्ही माणसं नाही. देव कधीच पाहायचं नसतो. देव इथे आहे, तुमच्या आमच्यात आहे. ज्याला माणुसकी कळली नाही त्याला देव दिसणार आहे, त्याला मायबाप समजले नाही त्याला परमार्थ कळणार आहे. हा कुठला परमार्थ आहे? अरे प्रेझेंटेशन बघून क्रायटेरिया ठरवणारी लोक तुम्ही, देव दिसणार आहे आपल्याला? अरे फॉर्च्युनर मध्ये आला तर महाराज ज्ञानी असं आपण समजतो, आणि इंडिकेट आला तर अज्ञानी. मग पेटवा आम्हाला. ज्या महाराजाचा मठ मोठा तो ज्ञानी, आणि ज्या महाराजाला मठ नाही तो काय मूर्ख. म्हणजे पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अनएज्युकेटेड अँड प्रोफेशनल हार्ड क्लास लोअर क्लास. ज्याला मटण चावलं त्यानं माळ घातली, तू महाराज. आणि आम्ही कोण? वापरच. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय? तो तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं, सगळं करून लागले, देव पूजेला लागले. ते योगी. आणि आम्ही जरा पटकन आणि स्पष्ट बोलतो, आम्ही भोगी. आणि तुम्हाला मला एक समजून सांगायचं दादा, अहो देव ही गोष्ट आहे ना, की तुम्ही फार फुटकळ समजलेत दादा. आपली पात्रताच नाही की आपण भगवंताला पाहू शकतो. आपली पात्रता एवढी आहे, आपण मायबापाची सेवा करू शकतो. ती करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मायबाप जरी जपले ना तरी पांडुरंग जपल्यासारखं आहे. कशाला उघडत जात आहे? सोपं करा ना. सर्वाकटी राम देहा देही परला गणदाट देव नटला नाना परी भरुणी उरला. देवा हे हृदय मंदिरे विठजळी स्थळी भैरला. नाही दुर्ला. आज म्या दृष्टीने
विठ्ठल जय जय